नमस्कार मंडळी. मी संकेत गुरव, एक फिटनेस ट्रेनर, तुमचे आज माझ्या चॅनलमध्ये स्वागत करत आहे. सो मी जवळपास 4 ते 5 वर्ष झालेत या फिटनेसच्या इंडस्ट्रीमध्ये आहे. लाईक याआधी जिममध्ये काम करायच्या आधी मी स्वतःहून घरी डंबेल्स झाले, मुदगर झाली, देन आपले रॉड झाले, लाईक प्लेट्स वगैरे आपण यूज करतो, या सर्व गोष्टी यूज करून स्वतः शरीराला फिटनेस लाईक मेंटेन ठेवण्यासाठी घरी एक्सरसाइजेस पण केलेत. नंतर एक फिटनेस ट्रेनरचा कोर्स केला, ज्याने मला हेल्प केलं पुढं करिअर वाईज पण आणि आपल्या हेल्थ वाईज पण. सो हा यूट्यूब चॅनल मी यासाठीच बनवलेला आहे की ज्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपण अशाच निग्लेक्ट करतो आणि त्याचे प्रॉब्लेम्स पुढे आपल्या फ्युचरमधल्या आपल्यालाच होतात. ठीक आहे, एक्झाम्पल घेतो. पूर्वीच्या काळीचे लोक एकदम मजबूत होते. लाईक त्यांचं तुम्ही बघाल, म्हणजे माझे आजोबा आहेत, 99 वय आहे त्यांचं, मी खोटं बोलत नाही, 99 वय आहे त्यांचं, आणि ते अजून पण स्वतःचे कामं स्वतः करतात, वॉकिंगला जातात, त्यांना चष्मा नाही आहे, आणि एकदम त्यांचं डाएट वगैरे सगळं एकदम मस्त आहे. जसं मग त्या कम्पेअरमध्ये आपण आपला डाएट घेतला, आपण आपली लाईफस्टाईल घेतली की आपण 9 to 5 जॉब करा, परत डेस्कवरती काम करा. काही जणांचं डेस्कवरती काम असते, काही जणांचं खूप सारं लाईक इकडं जावा तिकडं जावा, हार्डवर्किंग आहे, खूप सारं कामं. ठीक आहे, ते एक झालं. पण ते तुमची काही एक्सरसाइज वगैरे नाही आहे. लाईक तुम्ही जेव्हा घरी ब्रीदिंग एक्सरसाइजेस करता, तुम्ही जेव्हा घरी योगा करता, तुम्ही जेव्हा सूर्यनमस्कार करता, किंवा तुम्ही जेव्हा घरी थोडेफार डंबल्सनी लाईक पाहून की कसं सिक्वेन्स आहे, काय फॉर्म आहे, ते समजून तुम्ही घरी एक्सरसाइजेस करता. ठीक आहे, ते तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे ठरते. ठीक आहे, हा झाला पहिला मुद्दा. आता दुसरा मुद्दा घेतो. आता आहे पूर्वीच्या काळी लोक चालत जायची, खूप लांब लांब चालत जायची शिकण्यासाठी म्हणा, किंवा घर लांब होतं तेव्हा जास्त बसेस किंवा तेव्हा जास्त गाड्या वगैरे असं काहीच प्रकार नव्हतं. तिथं सायकल्या होत्या, तिथं बैलगाडे होते, तिथं आपल्याला खूप लांब लांब चालत जायला लागायचं. आपलं घर एका ठिकाणी असायचं, आपलं काम एका ठिकाणी असायचं, शेती किंवा कुठल्या पण आपल्या नातेवाईकाकडे जायचं आहे. सो असं खूप सारे रिझन होते. त्याच्यामुळं त्यांचे हेल्थ मस्त होती, त्यांचं खाणं एकदम चांगलं या ह्यानी होतं, कारण की ते फ्रेश खाणं खायचे. आता आलं आहे खाणं तर प्रिझर्वेटिव्स टाकलेले असतात, त्याच्यात काही केमिकल्स टाकलेले असतात. त्याच्यामुळं मोस्टली आता कॅन्सरचं प्रमाण पण वाढलेलं आहे. तुम्ही आजकालच्या काळामध्ये बघाल कॅन्सरचे केसेस खूप सारे वाढलेले आहेत. ठीक आहे, सो त्याच्यामुळं तुम्ही काय करा, तर आपली डाएट ॲटलिस्ट जेवढं आपल्याला कंट्रोलमध्ये ठेवता येते तेवढ्या गोष्टी कंट्रोलमध्ये ठेवा. फॉर एक्झाम्पल तुमची डाएट, तुमची एक्सरसाइजेस, देन तुमचं राहणीमान. तुम्ही एकाच ठिकाणी नुसतं असंच बसून राहू नका. लाईक थोडं थोडं त्यात ब्रेक घेत जावा, थोडंसं वॉकिंग करा, थोडा वेळ भेटला चला थोडंसं पाणी पिऊ. पाण्यामध्ये पण एक, तुम्ही जेवल्यानंतर लगेच पाणी नाही प्यायचं. जेवायच्या अर्ध्या तास आधी थोडंसं पाणी पिऊ शकता तुम्ही, आणि जेवल्यानंतर 1 तासाने पाणी पिऊ शकता. आता याचं उदाहरण म्हणजे तुम्हाला सर्वांना माहितीच असेल, तरी पण मी थोडंसं सांगतो की आपल्या पोटामध्ये ॲसिड आहे. जर समजा तुम्ही ॲसिडला डायल्यूट केलं तर त्याची एनर्जी किंवा त्याची पॉवर कमी होती. मग ते ज्या प्रमाणात त्याला डायल्यूट केलं पाहिजे, किंवा ते ज्या प्रमाणात त्या ह्याला शोषून घेतलं पाहिजे किंवा ॲब्झॉर्ब केलं पाहिजे, त्या प्रमाणात होणार नाही. ते असंच पुढं पास होईल. ठीक आहे, त्याच्यामुळं जेवताना पाणी पिऊ नका. जर ठसका लागला किंवा उचकी आली, थोडंसं पाणी तुम्ही पिऊ शकता, पण इतर वेळेस न पिण्याचं ट्राय करा. ठीक आहे, हे एक बेसिक झालं. देन तिसरं, आपल्या झोपेबद्दल. काही लोक अभ्यासामुळे त्यांची झोप होत नाही, मान्य करतो, पण थोडंसं आपल्या शरीराकडं लक्ष द्या. जर समजा आपण आजारी पडलो ना, तर त्याला नीट करण्यासाठी पैसे पण जातात, त्याला वेळ पण जातो, आणि आपल्याला काही गोष्टी जीवनातनं मिस होतात. लाईक जर समजा ॲडमिट झालं, सो तुमचं ते काम राहिलं, कुठलं काय काम असेल बाहेर, तुम्ही जॉब करत असाल ते राहिलं. देन खर्च आला. खर्च आता तुम्ही आजकाल बघताच, खूप सारे खर्च वाढलेले आहेत, हॉस्पिटलचे पण, हे पण ते पण, सर्व गोष्टींचे खर्च वाढलेले आहेत. त्याच्यामुळं आपल्या हेल्थवरती पण लक्ष द्या, आपल्या झोपेवरती पण लक्ष द्या. ॲटलिस्ट 7 ते 8 तास आपली झोप झाली पाहिजे. त्यांनी आपली बॉडी काय होती, एकदम रिस्टार्ट होऊन जाते नीट प्रकारे. फॉर एक्झाम्पल तुम्ही त्यासाठी घ्या फोनचं. समजा तुम्ही 24 तास फोन वापरला,
तर त्याचं लाईफ स्पॅन कमी होणार, ते जास्त काय टिकणार नाही, तो लवकर खराब होईल फोन. आपल्या शरीरासारखं पण तसंच घ्या ना. लाईक तुम्ही आरामच नाही तेवढा केला पुरेसा, तर तुमचं शरीर रिस्टार्ट कसं होणार, तुमचं शरीर आराम कसा भेटणार तुमच्या शरीराला, आहे का नाही उदाहरण. बरोबर. सो या सर्व छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्या. ठीक आहे. त्याचा तुम्हाला पुढं फ्युचरमध्ये स्वतःलाच फायदा होईल. ठीक आहे. सो हे एक बेसिक होतं माझं आज सांगण्यासाठी. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. टिल देन टेक केअर. बाय बाय. थँक्यू.